से करी निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन आभासी हे दान देवा पाहे नमी ऐसा ब्रह्म भाव डोळा देखे गोपाळ निज दृष्टी निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन आभासी हे दान देवा भगवान म्हणे ज्यावे लोचन जीवे जनार्दन जन देखी भगवान म्हणे ज्यावे लोचन जीवे जनार्दन जन देखी निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन निर्द्वंद्व निशंक तुमचे जीवन आभासी हे दान देवा सप्ताहातील हा 6वा दिवस आणि त्या निमित्ताने गुरु आज्ञेने मजाचं बालकाकडे आली तेव्हा स्त्री करता मागणीवर प्रकरणातील अभंग घेतलेला असून भगवंताकडे गुरु महाराज दान मागतायत ते कशा स्वरूपाचं ते बघायचं विडोबा हा एक संबंध आहे. जगात सगळेच लोक मागतात, कुणी कुणाकडे मागते. मागणाऱ्यांनी काय मागावं, देणाऱ्यांनी कसं द्यावं याचा उचित असा उपचार न झाल्या कारणानं मागणाराही असंतुष्ट राहतो आणि देणाऱ्याचेही समाधान होत.
मागणी स्वार्थी असेल तर मागणाऱ्याला कितपत समाधान भेटतं, आणि मागणी जर जगाच्या कल्याणासाठी असेल, आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च, अर्थात आत्मिक समाधान आणि जगाचं कल्याण ज्यात असेल असं जर मागणं असेल तर सर्वांनाच त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. अखिल विश्वातील प्रत्येक जीवाच्या तनामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये एकच आस आहे, एकच आस आहे, एकच आशा आहे, एकच इच्छा आहे की मी सुखी हो, मला आनंद मिळावा, मी संतुष्ट व्हावं. पण आनंदाचं उत्पत्ती स्थान, समाधानाची स्थिती ही आपल्या अंतःकरणात. आनंद बाजारात नाही, समाधान दुसरे लोक तुम्हाला देत नाहीत, समाधान तुमच्या जवळच असतं. आज सगळा समाज असमाधानी, असंतुष्ट, बेचैन, त्याच्या मनामध्ये कुठेतरी अपूर्णता आहे, रुखरुख आहे, कुठेतरी माणसाच्या मनामध्ये अतृप्ततेचा एक कोपरा आहे की आपल्याला हे पाहिजे होतं, आपण हे मिळवायला पाहिजे होतं, हे आपल्याला मिळायला पाहिजे होतं, हे आपल्याला मिळालं तर किती छान होईल, बस एवढं मिळालं की मी खुश, अशी माणसाची धारणा आहे. एवढं झालं का, एवढं झालं का, एवढं महाराज होता, कितीही मिळालं तरी तुला समाधान मिळायचं. समाधान हे तुझ्या आत आहे, समाधान तुला बाह्य वस्तूपासून मिळणार नाही. म्हणून अंतर्प्रती धर्माने तू जागृत होतो, आणि जागृत झाल्यानंतर त्याच्या मनामधल्या सर्व प्रकारच्या कामना, वासना, आशा ज्या वेळेला जळून जातात, सर्वे कामाः यम प्रविशन्ति. यम प्रविशन्ति म्हणजे सर्व प्रकारचे काम ज्या ज्या ठिकाणी प्रवेश होतात, त्याच्या प्राप्तीने सर्व काम तृप्त होतात, की जो आपल्या जीवनात आला असता माणसाचं मन भरून जातं, तो परमात्मा जर मिळवला तर बाकीच्या कामना उरतच नाही. अशा स्वरूपाचा दुःखाचं मूळ आहे काम. काम, कामना, वासना, इच्छा, मनीषा, आपल्या मनातली इच्छा. तुम्ही इच्छा करा, ती नाही पूर्ण झाली की दुःख होते. इच्छा करूच नका, दुःखाचा सामनाच करायची वेळ येते. वारकरी संप्रदाय याचमुळे श्रेष्ठ आहे की या संप्रदायात कोणीच कुणाकडे हात पसरत नाही. ते फक्तही भगवंताच्या पुढे हात पसरत नाही, आणि भगवान द्यायला आला, घ्या म्हणतो, पण भक्त म्हणतात तुझं तुला अनंत कोटी ब्रह्मांड कर्तुम अकर्तुम म्हणता कर्तुम शक्ती संपन्न, षडगुण ऐश्वर्य संपन्न, ज्याच्याकडे सगळे 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 ऐश्वर्य आहे. अरे लक्ष्मी त्याचे पाय चेपते. ज्या लक्ष्मीच्या दासीचं वैभव सांगतात, त्या लक्ष्मीच्या दास्यांनी खेळ खेळायला लागल्या, घरकुर केलं, आणि घरकुलामध्ये जर एखादा बाहुला बसवला तर त्याला इंद्र म्हणतात. एवढं तिच्या दासींचं वैभव, अशी लक्ष्मी तिच्या पाय चेपते. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक लक्ष्मीपती परमात्मा त्याच्या समोर उभा असताना तो देवा, अरे तुझा ऐश्वर्य, तुझं तुला लग्ला बसू, तुझा मला काहीच नको, देशील तर दे, देशील तर दे, सुख समाधान दे, आमच्या मनाला समाधान दे, आमच्या मनातल्या वासना जाळून टाक, आमच्या मनामध्ये कुठलीच कामना निर्माण होऊ देऊ नको. मज भक्ती प्रेम देई, नाम सुख देई, ही आहे समाधानाची स्थिती. सगळेचा संतुष्ट आहे, किती द्या पाहिजेतच. या असंतुष्टाच्या बाजारामध्ये एकच असे पूजनीय गुरुदेव भगवान महाराजांसारखे संत आहेत की जे देवाला म्हणतात, देवा अरे तू जसा निष्काम आहेस ना, तसं निष्कामत्व आम्हाला सुद्धा दे बाबा. अरे तुझ्या जीवनामध्ये
तू कुठल्याच प्रकारच्या कामनेचा संस्पर्श होऊ दिला नाही, म्हणून तू सुद्धा आमच्या जीवनात ये आणि आमच्या जीवनात येऊन आम्हाला हे दे. देवराया हो देवराया सुख देई आम्हा सुख देई ज्ञान भक्ती आणि प्रेम देई कृपा देई आम्हा कृपा देई पायापासे आम्हा ठाव देई. देवराया हो देवराया भाव वाढू दे. आमची मोर्चा सफल होऊ दे. बंद चांगला बंद केलाय आम्ही उपोषण ठरलंय. किती कामना किती वासना करा, जितकी कामना करसाल जितक्या वासना कराल, जेवढे तुमच्या मनाच्या मनीषा वाढवाल, जेवढं तुम्ही हवं असं तितके तुम्ही समाधानापासून मैलोवरती कोसोवरती हजारो कोसापर्यंत तुम्ही दूर जा. शुद्ध कांचनाची 7 कोटी सोन्याची घरं ज्या रावणाकडे होती, हिरे माणिक मोत्यांची ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे बांधली आली, रोज दिवाळी होती. ब्रह्मांडाचा राजा इंद्र ज्यांचा दास होता, प्रजापिता ब्रह्मदेव ज्याच्या घरी पंचांग सांगत होता, महाराज मुहूर्त सांगत होता, अशा रावणाचा सुद्धा कामनेने नाश केला. विषय हा आहे की कामना माणसाला पतित करते. कामनेने माणूस पतनाला जातो. का तो काम किती आणि कितपत श्रेष्ठ आहे, कितपत तो संग्राही आहे, कितपत आपल्या जीवनामध्ये ठेवण्यासारखा आहे, का त्याला डिलीट करायचं हे संत सांगायचं काम करतात. इतिहासातले उदाहरण मनोरंजनासाठी नाही. आपण तसं होऊ नाही, त्या रस्त्याने जाऊ नये. गेला तर असं होते म्हणून रावणाचं उदाहरण आहे. काय महाराज म्हणतात, रावणाचा काय, रामाला सुद्धा बनवून भटकायची पाळी या कामामुळे झाली. राज्याचा काम, राज्य लोभ कोणाला निर्माण झाला महाराज? राज्याचा लोभ. माझ्या मुलाला राज्य भेटलं पाहिजे. राज्य काम असेल, पुत्र काम असेल, स्त्री काम असेल, समाज पुरुषांनी माझी वंदना करावी, माझी दिंडी करावी, मला सन्मान द्यावा, हा आहे याला लोकेशरा म्हणतात. काय म्हणतात? वित्तेशना, पुत्रेशना, दारेशना, लोकेशना.
ह्या चार प्रकारच्या वासना प्रत्येकाच्या मनात असतात. तो एवढाही असो एवढाही असो केवढाही असो, प्रत्येकाला पैसा असावा, सन्मान मिळावा, सगळ्या गोष्टी आपल्याला असाव्या. आणि गुरुवरे महाराज म्हणतात की ज्या कामाने रामाला वनवन भटकावं लागलं, ज्या कामामुळे या सगळ्यांचं बंधन झालं, तो काम निंदनीय आहे. भगवान म्हणे खेद तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. खेद फालतू आपण ह्या गोष्टी केल्या असं आपलं मन म्हणेल. खेद ज्याला म्हणतात खेद. खेद वाटतच नाही, त्याला इलाज नाही. महाराज खेद त्याला वाटतो, पश्चाताप त्याला होतो, त्याला थोडी आहे काय मनाची. ज्याने सगळी सोडली त्याला खेद वाटत नाही. पश्चातापेन शुद्धता. खेद वाटला पाहिजे की नाही आपलं भलं नाही झालं, याच्यामुळं ही गोष्ट निंदनीय सांगितली शास्त्रानं, ती टाकून द्या. पूजनीय महाराज नेहमी सांगतात शास्त्र, संत, देव तुम्हाला जी गोष्ट शक्य नाही ती सांगतच नाही. जे करणं अशक्य कोटीतलं आहे असं सकाळी रोज उठल्यानंतर माणसाने पावशेर छटर दगड खावे. रोज सकाळी उठल्यानंतर पुढे गारगोट्या आणायच्या भावनातल्या आणि नाश्ता करायचा. शास्त्र सांगते असं सांगितलं कोणी. जे तुम्हाला शक्य नाही, जे तुम्हाला तुमच्या परिस्थितीला, तुमच्या प्रकृतीला, तुमच्या स्वभावाला तुम्हाला जे मानवत नाही, जे तुम्ही करू शकत नाही, ते शास्त्र सांगतच नाही. अनुशाधिकत्वात शास्त्र असते. शास्त्र माणसासाठी आहे. एकादशी कोणी करावी? म्हशीने, गाईने, बैलाने, कुत्रे, मांजर, एकादशी. आणि धरली तर धरू द्याल का तुम्ही? एकादशी माणसासाठी, उपवास माणसासाठी आहे, भजन माणसासाठी, हरिपाठ माणसासाठी आहे, प्रवचन, कीर्तन, नाम स्मरण, चिंतन, नित्यनेम, पारायण, कथा, संकीर्तन माणसासाठी आहे, पशुसाठी नाही. हे माणसासाठी तयार झालेलं आहे. जर शास्त्र तुम्हाला सांगते तर काहीतरी त्यात तुमचं कल्याण असे म्हणून सांग. शास्त्र म्हणे ते द्यावे, मग विषयी विलोमानवे. माऊली सांगतात अरे शास्त्राने जर म्हणलं राज्य टाक तर राज्याचा सुद्धा त्याग करा.
कारण तपांती राज्य, तपांती राज्य आणि राज्यांती नरक. आपल्याला राजा होणं सोपं वाटतं, पण जे जे राजे झाले, राजे म्हणजे सत्ता ज्याच्याकडे आली, भ्रष्ट झाले. भ्रष्ट व्हायचं कारण समाजात अनाचार घडला त्याचा दोष राजाला लागतो. विषय हा आहे. भ्रष्ट झाले म्हणजे समाजात कोणी पाप करू द्या, अनाचार, अत्याचार, स्वैराचार झाला, त्याचा सगळा दोष राजाकडे जातो आणि राजाला नंतर त्याचा जाब द्यावा लागतो. म्हणून शास्त्राने सांगितलं, दे टाकून द्या टाकून. शास्त्र जे म्हणतात ते तुमच्या कल्याणासाठीच आहे आणि कल्याण करणारे जे आहे ते नीतिशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे. या शास्त्रामध्ये जर तुम्हाला बांधून घ्याल तर तुमचं अत्यंत कल्याण होईल. नाहीतर नाही एकादशी, शिवरात्र, सोमवार काही पाहिलं, मनाने स्वैर वागायला लागला, महाराज सांगतात त्याला नंतर येऊन धर्म प्रश्न तुम्ही ज्याला शरण जाताल तुम्ही कसे होता. तुम्ही ज्याच्या सानिध्यात, ज्याच्या संपर्कात, ज्याचे गुणगान गाता तुम्ही कसे होता. नारायणाला शरण जाण्यात धन्य नाही. नराणाम परम अयनम स नारायण, अखिल मनुष्य मात्रांना परम प्राप्तव्य स्थान यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. गीता सांगते मम परमं धामं यद्गत्वा पुनरा न पुनरावर्तते. ज्याला पुन्हा यायची गरज पडत नाही असं जे धाम आहे, त्याचं नाव आहे नारायण. नारायण ही अवस्था आहे, हे नाम नाही, हे नाम नाही, ही पदवी नाही, तर ही एक अवस्था आहे. अत्युच्च कोटीतील ही महानतम अशी श्रेष्ठतम अशा स्वरूपाची ही उच्चतम अवस्था आहे, अनुभूती आहे. तिच्या अनुभूतीमध्ये एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति. गीता सांगते, भगवान सांगतात एनाम प्राप्य न विमुह्यति. तू ही प्राप्त केली अवस्था का पुन्हा मोहाला, पुन्हा दुःखाला कधीच प्राप्त होणार नाही. सत्रका शोका तर मोह एकत्व अनुपश्यता. अरे तिथे द्वैतच दिसत नाही, त्या अवस्थेत गेल्यानंतर मृत्यूपणा का तिथे वेगळच उरत नाही. मग तिथे कसलं भांडण आणि कसल्या प्रकारची महाराज म्हणतात तू मी. हे नारायणाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप नारायणाला शरण गेल्यानंतर नारायणालाच विचारावं. नारायणच तुम्हाला त्याची स्वरूप स्थिती देऊ शकतो. आणि बाबा नारायणा मला दुसरं काहीच नको, की ज्या कामाने सगळं त्रिभुवन अशा प्रकारे मोहित केलेला आहे, जो काम निज स्वरूपाचा अभिमान मनी वाहे तो मगन, तो वसंतेची तृण समान जाळीला. शंकराकडे कामदेव गेला महाराज. शंकराने तिसरा डोळा उघडला, धाड
मी रती शरण आली आहो देवा, माझं कुंकू पुस्तका त्यावेळेला त्या रतीसाठी काम देवाला आरत ठेवलं. नाही कोणताही ठेवला नाही, त्यासाठी हा कोळसा. काय केला? कोळसा केला. कामदेव आला जाळला. भरीत असतो भरीत वांग्याचं, पूर्ण कच्चही नाही आणि पूर्ण भाजलंही नाही. भरीत कोळसा. कोळसा म्हणजे राख. राख का नाही? राख नाही. कोळसा म्हणजे अर्धवट जळाला. काम कसा जळाला? अर्धा जळाला. म्हणजे त्याच्यातली सगळी पावर काढून घेतली आणि त्या बाबाला पुन्हा आणलं स्टेजवर आणि लोक भुलले त्याला पुन्हा. भागवत काय सांगतात? विश्वामित्रो पराशरो प्रभृती वातांगु पर्णाशनम ते श्रीमुखपङ्कजदलितं तत्रैव मोहं गतः. कोण कोण भजन करा. विडोबार भवानी सांगितलं. कामदेव असं आला. आपण रस्त्यात चाललो, शेतात काय नेतो? औष भाटा. त्यानंतर त्याला जाडी, तुमच्याकडे जाडी म्हणतात. शिवळा. म्हणजे त्या लोखंडी पहिल्यांदा बाहेर मान काढू नये. त्याला काय म्हणतात? त्याच्या गळ्यात अडकवून ते शिवळामध्ये हे आपलं साधं कामदेव झाला. आपलं म्हणजे सर्वसामान्य लोकांचं. आम्ही चाललो टाळ विणा मुलं घेऊन. आज पुढे लोकांची भाषाही फार वेगळी आहे सर. चालले जग बोलायला. ज्याची जशी दृष्टी कसं त्याला काय करायचं. कामदेव रस्त्यात चालला. काय म्हणले? कुठे चालला? चाललो म्हणले. पुढे ब्रह्मदेव शंकर यांना आज जाळ्यात पण टाकायचं म्हणजे काय आमचे नाव ऐकलं नाही. बरोबर कोण म्हणलं? विश्वामित्र काय म्हणतो? आमचं नाव ऐकलं नाही यादीत. यादीत काय करायचं तुमचं नाव? ही लिस्ट आहे म्हणले. या लिस्ट मध्ये तुमचं नाव नाही म्हणले. म्हणजे आमचं इतकं मत नाही हो म्हणले. त्याचं काय? तुम्हाला नुसतं असं केलं की तुम्ही आलेच म्हणले. तुम्हाला कशाला लिस्ट मध्ये घ्यावं लागतं? लिस्टवर नाव कोणाचे असतात? जे आंतरराष्ट्रीय खूप प्रसिद्ध डॉन ते असतात लिस्टवर. विश्वामित्र पराशरो प्रभृती वातांगु पर्णाशनम श्रीमुखपङ्कजदलितं तत्रैव मोहं गतः. स्वार्पणं जे अन्न सेवन करतात, दधी घृत अशा प्रकारचा उत्तम आहार घेतात, अशी तुम्ही आम्ही लोक. वातांगु पर्णाशनम. वात म्हणजे वारा, अंगु म्हणजे पाणी आणि पर्ण म्हणजे वाळलेले पानं खाणारे हे लोक. पण यांना सुद्धा ज्यांनी महाराज म्हणतात वेदांत रिपीट यांची केली ज्या कामाने असा तीव्रतम काम, पण जेव्हा तो काम तो तिसरा डोळा उघडून जाळून टाकला आणि तो काम जाळला आणि जाळल्यामुळे तुम्हाला जी श्रेष्ठता आली ती श्रेष्ठता आमच्याही जीवनात येऊ द्या. म्हणून आपण त्याच्या पहिले चरणात महाराज सांगतात तेव्हा ही काम माया तुम्हाला
हे फक्त जे ब्रह्मवेत्ते आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण म्हणूच नाही की माझ्याकडे राग नाही, माझ्याकडे काम नाही, क्रोध नाही, दंभ नाही, अभिमान नाही, वासना नाही, हे आपण म्हणायचं. हे फक्त त्याच लोकांना शोभते, हे फक्त त्यांनाच समजतं की ज्यांनी जीवनात त्याग केला. आशा, मनीषा, वासना, इच्छा, महत्वाकांक्षा, स्वार्थ, भोग वृत्तीचा त्याग केला. महाराज, तुमच्या आमच्यासारखे उच्च सुंदर अशा प्रकारे रेशीम काठी वस्त्र परिधान करण्यासाठी कधी मनाने दुसदुस केला नाही, का उत्तम आहार घेण्यासाठी कधी मनाने त्यांनी जीव तोडला नाही. असे लोक होते, त्यांच्या जीवनात निष्कामत्व आलं. मला हे सांगायचं, नारायणाने काम जाळला, नारायणाचा अवतार आहे रामप्रभू. कोण आहे? रामप्रभू. रामांना डोकावून पाहण्याची दृष्टी आहे. मिथिलेमध्ये ट्रॅफिक जाम आहे, सगळे गाड्याच गाड्या, कोणाच्या फोर व्हीलर, कोणाचे 6-6 घोड्याचे रथ. वरून रावण चालला. रावण म्हणलं काय प्रकारे एवढी मोठी ट्रॅफिक, गर्दी वाहनांची, काय प्रकार काय? रावण उतरला आणि आला महाराज दरबारामध्ये. मिथिलेश जनक राजा, त्या जनकाने अशा प्रकारे स्वयंवर असलेला आहे हे पाहिलं. पाहिल्यानंतर रावण म्हणतो, अरे ए आली का पाया पण तुझी? तुला आम्हाला आमंत्रण द्यायचं विसरला की काय? दाखवू का तुला? रावण म्हणतो, हे करतो विघ्न आलो. अशा वेळेला सगळे नाराज होतात आणि नाराज झाल्यानंतर जाऊ दे, इथली अट काय आहे स्वयंवराची सांग म्हटले. ते म्हणले, अट अशी आहे, जो कोणी हे शिव धनुष्य उचलेल त्याने आपली पात्रता दाखवायची आणि सीता घेऊन जायची. सगळे असे गुडघ्याला बांधून खूप जण आले होते. पण महाराज हा रावण आला बरोबर सगळ्यांनी आपले लगेच मिशा खाली केला. आपण मागे रावण महाराज समोर गेला आणि रावणाने अभिमानाने त्या धनुष्याला हात घातला. धनुष्य आहे, काय आहे, वर्णन करावं काहीच नाही. महाराज रावणाने हात घातला, अभिमानाने धनुष्य उचलायला गेला. रावणाच्या छातीवर धनुष्य पडलं, रक्त ओकू लागला, रक्त हातभार करू लागला, रक्त ओकू लागला. दया आली जनकाला आणि दया येऊन जनकाने त्याचे धनुष्य बाजूला घेऊन पाणी पाजलं. सगळा प्रकार झाला. त्यानंतर सगळे जणांची आता पूर्णपणे सगळे डिस्चार्ज झाल्यामुळे का त्रैलोक्याचा विजेता रावणाची जर ही स्थिती, तर आपलं काय? रावणाला जर उपलब्ध नाही तर आपण ती जातीवरती मग कोणी समोर येणार? गुरु महाराज सांगतात की त्यावेळेला विश्वामित्र म्हणले, रामा हो म्हणले समोर. लागली नाचायला लोक सगळे म्हणले, कुमार नाही का म्हणले महाराजांची पण अहो काही अक्कल बिक्कल? लोक बोलायला बोलून घेतात. अहो कवळं पोरगा अजून दिशी कुठली नाही. या रावणाची एवढी नवी लाईट चालली आहे युद्ध करण्यात, भांडणं मारामारी करण्यात, त्याला जमलं नाही. आणि हे नाही का महाराज लोकांची एक नवीनच
हात दाखवून अवलक्षण. राम प्रभू गेले महाराज, धनुष्याला वंदन केलं, धनुष्य उचलल्यानंतर सगळीकडे त्या ठिकाणी जय जयकार झाला. जय जयकार झाल्यानंतर लक्ष्मण नाचायला लागला, सीताही नाचायला लागली, सगळी आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये सीता माता माळ घेऊन समोर आली. त्यावेळेला हे अजान भाऊ असलेले राम प्रभू 7.5-8 फुटाची उंच, सीता माता 6 फुटाची, असा हात दिला तरी त्याच्या वेळात माळ जाईना. त्यावेळेला प्रभू रामचंद्र मान खाली करायला तयार. विषय हा आहे आपला की आजकालचे नवरदेव बाकीच्याने तर जुलमच्या हातात मान घातली असती की मला घाल, पहिले घाल, कधी मला माळ घालते कधी तुला मी देतो गोव्याला. असे सगळे महाराज आसुसलेले, गुडघ्याला बाशिंग बांधलेले सगळे लोक. पण या बाबाने तिच्या पुढे मान झुकवली. काम सगळे कामी लोक, पण तो निष्काम होता. तो सीतेच्या समोर म्हणजे कामनेच्या आहारी गेला नव्हता. विषय हा आहे की नवरदेव हा घोड्यावर बसतो असं म्हणतात. का बसतो? तर नवरदेव घोड्यावर बसतो याचा अर्थ घोडा म्हणजे काम. सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्यात ज्याच्या अंगामध्ये स्फूर्ती आहे तो फक्त घोडाच आहे. त्या घोड्याला कामाचं प्रतीक म्हणतात. त्या घोड्यावर नवरदेव बसला म्हणजे ज्याने कामावर विजय मिळवला त्यालाच विवाह करायचा अधिकार आहे. हे शास्त्र कोणालाच माहित नाही. मग कामनेच्या आहारी गेलेले सगळे आणि आशांच्या या बाजारामध्ये सगळा निष्काम कोण आहे? तर हा निष्काम होते परमात्मा आहे. त्या परमात्म्याला शरण जा. राम प्रभू जसा निष्काम होता, त्याच्या मनात कुठल्या प्रकारची कामना वासना नव्हती. त्यामुळे तो अशा प्रकारे त्या ठिकाणी लुसलुसीत होता. मग गुडघ्याला बाशी बांधून नव्हता, तर तो आपल्या महिमेमध्ये प्रतिष्ठित होता. आत्ममहिमेमध्ये तो होता. मग अशा प्रकारची जी स्थिती आहे, आत्मकामः, आत्ममिथुनः, आत्मक्रीडा, म्हणजे आत्म्यासोबत जो खेळतो, आत्म्याशीच बोलतो, आत्म्यासोबतच वागतो, आत्माच पाहतो, आत्म्याचाच आनंद मानतो. आत्मनेव आत्मना तुष्टः, असा तो नारायण आहे. आणि नारायणा तू असा असल्यामुळं तुझी ती स्थिती मला सुद्धा मिळू दे. म्हणून महाराज म्हणतात नाही का काम शब्द घेतला, माया सोडला, आता पुढे जायचं. महाराज तुम्ही निष्काम आहात आणि मायापती आहात. एका वाक्यात सांगतो, मायापती. पती, पती म्हणजे मालक,
अधिपती, राष्ट्रपती, जे राष्ट्राचा करोड म्हणजे करोडोचं धन ज्याच्याकडे आहे, तो करोडचा मालक आहे, त्याला पती म्हणतात. मायापती हा परमात्मा आहे आणि तुम्ही आम्ही मायापतीत. पती म्हणजे मायेने आपल्याला पाय घालून पाडलं आणि आपले सगळे दात पाडले म्हणून पती. एवढा फरक आहे महाराज. आणि हा फरक गमवायचा असेल तर तुम्हाला जावं लागेल नारायणाला शरण जाऊन त्याला म्हणावं लागेल की देवा, आमच्या सुद्धा मनामध्ये अशा प्रकारची निर्वासनता, निष्कामता तू दे. कधी माणसाचं मन तृप्त होतं, कधी संतुष्ट होतं, कधी माणूस त्या ठिकाणी शांत होतो, तर कुठे शांत होत नाही, कुठे शांत होत नाही, कुठे शांत होत नाही, तर एकाच ठिकाणी शांत होतो. आणि ते म्हणजे त्याचं एक मूळ माहेर आहे, एक घर आहे, त्या घरी गेला तर मनुष्य जायचं जायचं जायचं, मला एकदा माझ्या घरी जायचं. आला घरी, आला, आता कुठे जाईल, कुठे जाईल आता? गंगे समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन झालं, आकाशामध्ये गेलं, आकाशामधून मेघाच्या रूपाने ते पुन्हा जमिनीवर वाऱ्याच्या संस्पर्शाने जमिनीवर पावसाच्या रूपाने आलं. आल्याच्या ओढ्याच्या धावणीच्या सहकार्याने ते गंगेला, गंगेतून आता समुद्राला गेल्यावर त्याचा प्रवास, आता गंगा सागर संगम झाला आणि संगम झाल्यानंतर आता नाही त्याला कुठल्या प्रकारची, कसल्याच प्रकारची त्याला त्या ठिकाणी महाराजांचा दुःखाची स्थिती प्राप्त होत नाही. त्या पाण्याची सगळी अवदशा सागराला मिळाल्याबरोबर संपून गेली आणि ते पाणी जे ओढ्याचं होतं तेच पाणी गंगेच्या सहकार्याने समुद्राला मिळालं. आणि आता पुढे त्याची सर्वे कामाः यम यम प्रविशन्ते, सगळे काम तिथे प्रविष्ट होतात. त्याचं नाव आहे आत्मा, त्याचं नाव आहे आत्माराम. त्या आत्मारामामध्ये तो संतुष्ट होतो. महाराज म्हणतात की त्यालाच अशा प्रकारे तुम्ही शरण जा आणि त्याला म्हणा की देवा, त्याला म्हणा, त्याला शरण जा आणि शरण जाऊन त्याला विनंती करा. जो आत्मारामाला शरण जातो का आणखी कोणाला शरण जातो हे त्याच्या बुद्धीचं वैभव आहे. त्याच्या बुद्धीचं वैभव आहे. पण तुम्ही ज्याला शरण जाल, ज्याचा मार्ग अनुसराल, ते तुम्ही होता एवढं ध्यानात घ्या. सांडोनी मीठपणाचा लोभू, पिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तैसा
अहंकार ममाकार तुमचा तुम्ही ममत्व अहंता ज्याला अर्पण कराल गुरुला कराल तर गुरुच्या कृपेला पात्र व्हाल देवाला कराल तर देवाच्या तुम्ही भलत्याही जातीचे देहाचे निनावे पशुचे का ज्ञानेश्वर महाराज म्हणतो तो पशु असला तरी सुद्धा आम्ही त्याला वंदनीय करतो त्याला बळ म्हणतात हे बळ आहे तुमच्या आत्म्याचं तुमच्या मनाचं तुमच्या मनात जर अशा प्रकारची दृढ जिज्ञासा निर्माण झाली की हे ऐकच आहे मला तुम्ही कोणी असा अरे रामाला शरण गेले तर राम भक्त होऊन गेले ऐसा मारुती गहन म्हटलं महाराजांनी मारुती एवढा मोठा श्रेष्ठ आहे त्याचं महिमान शब्दानं वर्णन करता येत नाही एवढा मोठा झाला मारुती कशाने झाला वाचणार नाही कामनाच नाही मग राग यायचा प्रश्नच नाही ना त्याच्यानं भांडण होतात दुकानात जायला पैसे दिले नाही म्हणून लोक मारतात घरच्या माऊलीला बर्बाद झाले लोक त्या दुकानाने जाऊ नाही देत पैसे कशी नाही देत धरली चिपुटे खलखल हलवली हाणली काय महाराज काम कशाचं काम या जिभेचा मनावर कंट्रोल नाही लोक पेतात आपण सुद्धा पिली पाहिजे म्हणून लोक बर्बाद झाले अमृत छोड़ा पिता ने शरण गए भगवान के नाम से मोह लिया महाराज म्हणतात बाबा अमृत छोड़ा पिता ने शरण गए भगवान के नाम से मोह लिया क्या किया तूने जीवन गवा दिया बाबा जिथे कामना आहे ती अतृप्त राहिली की क्रोध निर्माण होतो पण माझ्या हनुमंतरायाच्या मनात कोणतीच कामना नव्हती काम नाही क्रोधही नाही मग तेथे कैसे भांडण ऐक घेया तुझं सांगितले ऐसे जाणो
तुमच्याजवळ कामना नाही, तुम्ही मायापती आहात, म्हणून तुम्ही मला सुद्धा तसं करा, आमच्या मनाला सुद्धा तसं करा, म्हणून मला आमोचिया मना बाबा सांगतात पंढरीला गेला असं आमचं असं बाबांनी कीर्तन ऐकलं झालं, त्याला उपरती झाली, गेला पंढरीला. लोक म्हणले आता खरंच गेले घर सोडून, पण आता घरी एवढे पोरं माऊली नाही लोकांनी वर्गणी 500,000 पोराची फी 12,000, 2 टका गव्हर्नमेंटला फी भरली, लोकांच्या गाडी लावून दिली, पद्धतशीर चालू झालं. वर्ष झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, पद्धतशीर चालू होतं. हा तिथे पंढरीत गेला. गुरुजी म्हणले बरं आहे राहा आता, नाही एकदा जाऊन येतोच. आला माणूस पंढरीतून आला, घर असं लावलेलं होतं, घर लावलेलं होतं. आता त्याचं घर त्याला चोर रस्ते माहीत, आपल्या घरातून कसं जायचं, किल्ली कुठे ठेवलेली आहे सगळं माहीत. तो असा चढला भिंतीतून उडी मारली, उडी मारली आपल्या अंगणामध्ये, घरात आतल्या गेटच्या आत. चोर 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 बॅटरी घेऊन पाहतात, तर हेच हो आले तुम्ही. म्हणले कसं काय, नाही म्हणले कसं काय, बाई लागली रडायला. म्हणजे रडतीस का, आणून मी आता, नाही म्हणले आतापर्यंत बरं होतं, तुम्ही गेले होते, आतापर्यंत बरं होतं. म्हणजे काय, पोरांची फी लोकांनी भरली. सर म्हणले आता आम्ही पुस्तक ड्रेस देऊन टाकतो, येऊ द्या आमच्या शाळेत. सर म्हणले किंवा जाऊ द्या, आम्ही ट्युशनचे पैसेच घेत नाही, सगळं पद्धतशीर चाललं. काय हे आतापर्यंत बरं होतं म्हणले. मग आता लोक म्हणतात तुम्ही आले म्हणजे आता लोकांनी धन धान्य देणं बंद, फी भरणं बंद, पैसे देणं मदत करणं बंद, आता तुम्हाला कामाला जावं लागेल. पहिले तुम्ही नव्हती तोपर्यंत बरं होतं. विषय काय आहे, मन काही केल्या देवाकडे गेला तरी तिथे टिकू देत. तिकडं काय झालं असं, तिकडं बरोबर झाले, तू तुझं बा विडवा रमाई अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुष्टय आहे. यातलं हे जे मन आहे हे फार चंचल आहे. मन अतिशय चंचल आहे. हे पंचमहाभूताच्या मिलित सत्वंशाचं कार्य आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या मही अमृते मारुत गगनाचा एक एक अंश काढून घेतला. सत्व 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 प्रत्येकाचा सत्वगुण काढून घेतला आणि सगळ्याला त्यांनी मग प्लस केलं, सगळ्यांची बेरीज केली. या 5 जणांना मिळून हे झाला अंतःकरण. पृथ्वीचा सत्वगुण, आकाशाचा सत्वगुण, अग्नीचा सत्वगुण घेतला. या मिलित सत्वंशाचं कार्य म्हणजे मन. हे मन महाराज एवढं चंचल आहे आणि असं जे चंचल असणारं मन, या चंचल मनाला परमात्म्याच्या चरणावर जर तुला अर्पण करता आलं नाही तर त्या परमात्म्याला शरण जावं, त्याला विनंती करावी. आमोचिया मना ऐसे. कोणाला चालत नाही, नारायणाला म्हणजे आधी केले काम मग सांगितले. नारायणाने काम झाला, नारायण संतुष्ट झाला, नारायण सर्वोत्तम आहे म्हणून त्याला विनंती आहे की तुझ्यासारखं आम्हाला घडव.
उचिया मना ऐसे करी. जोपर्यंत नारायणाला तुमची कीव येत नाही, नारायणाला तुमची दया येत नाही, नारायण देण्याकरता समर्थ असताना तुम्ही जोपर्यंत त्याच्याकडे मागत नाही, तुम्ही हट्ट करीत नाही, तुम्ही रडत नाही, गाईच्या कासेला वासराने दुसऱ्या मारता इतक्या मारल्या तर गाईला पाना लागतो का. तसं तुम्ही देवाला जर विनंती केली की देवा आमच्या जीवनामध्ये रोज आम्हाला युद्ध करावं लागतं, रोज युद्ध करावं. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आपलं मन माणसाला सुखानं झोपू देत नाही. म्हणून माझ्या मनाशी संघर्ष आहे, माझा बाह्य जगताशी संघर्ष आहे की बाबा या कामाने, या क्रोधाने, या लोभाने, मोहाने माझ्या मनामध्ये अशा प्रकारे घर केलंय, इतका ऊत आलाय याचा. या काम क्रोधांवर विजय मिळवणं माझ्याच्यानं शक्य नाही. आमच्या जीवनाचं रक्षण करा. अशी गीत आहे तुझी. आमची रीत तुझी रीत अशी आहे की आमची फजिती करायची, म्हणून या राक्षसांवर विजय मिळवायचा. तुझे आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य पाहिजे. तुझं जे जीवन आहे ते जीवन आम्हाला सुद्धा द्यावं. दुसऱ्या चरणात मला सांगितलं तुमचं जीवन निर्द्वंद्व आहे. ते तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचे द्वंद्व नाही. लक्षात घ्या, द्वंद्व हा समास आहे. द्वंद्व म्हणजे दोन गोष्टीचं विभाजन, दोन गोष्टी दाखवणे. सुख त्याला दुःख, प्रतिस्पर्धी. माझा दुसऱ्याचा, जवळचा दूरचा, श्रेष्ठ कनिष्ठ, उंच नीच, राव रंग. हा आहे भेद. हा काय आहे? भेद आहे. हे आहे द्वैत. याला म्हणतात द्वंद्व. शीत उष्ण. बाहेरच्या लोकांना थंडी वाजते, इथल्यांना गरमी होते. द्वंद्व आहे. ते म्हणतात कधी बघतात, फॅन कधी चालू होतो, हे संपायचं कधी, हे वाटणं कीर्तन बरोबर आपल्याला संपणार आहे. हे वाटणं कधी संपायचं? द्वंद्व. प्राप्त स्थितीत तुम्ही कधीच संतुष्ट नसाल. प्राप्त स्थितीत आहे त्या स्थितीत जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही जीव आहात. आहे त्या स्थितीत हेवी अनंते त्याची इच्छा आहे ना, तसंच तो देव. त्याचं वर्णन आहे. त्याचं काय आहे? वर्णन आहे. आपलं काय? आपली गाथाही नाही, आपलं चरित्रही नाही, आत्मचरित्रही नाही. आपल्याला नाही. हे थोडं लोक होऊन गेले. का होऊन गेले? प्राप्त स्थितीत समाधानी होते. बरोबर आहे, बरोबर आहे. आधी कोण स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, आणखी
तुकडोजी महाराज असतील, आताचे हे स्वच्छता अभियान संत गाडगे बाबा, हे लोक काय होतं यांच्याकडे, पण हे लोक समाधानी होते. द्वंद्व नव्हतं, लोकांनी मारलं. गाडगे डोक्यात होतं याचा अर्थ तुम्हाला माहित नाही. साईबाबाच्या डोक्यावर अशी रुमाल बांधलेला आहे. बाबा सांगत असतात लोकांनी दगड मारली, दगड महापुरुषांना. हे रक्त अंगातून सगळं रक्त व्हायचं डोक्यातून. साईबाबांनी डोक्याला तुम्हाला आपण या गोष्टी आज शिरतच नाही. गाडगे बाबाच्या डोक्यावर मरतो होतं. लोकांनी नाही सोडून दिले महापुरुषांना. ते लोकांचे आघात सहन करून जो आघात सहन करतो तो देव होतो. टाकीचे घाव सहन केली त्याच मूर्तीचा अभिषेक दुधाने होत असतो. तिला शेंदूर लावतात, दरवर्षी हनुमान जयंतीला नवदेव पाया पडतो. ज्या दंडाने घाव सहन केले नाही मला मारतो, त्याची पायरी होती. नवदेव त्याच्यावर पाय देऊन येतो जोड्या सकट. एका दगडाची पूजा होते, एका दगडावर पाय ठेवतात. त्याचं कारण आहे द्वंद्व गेलं का देव झाला, द्वंद्व ठेवलं का जीव झाला. विचारसागर ग्रंथाचे कर्ते स्वामी पंडित निश्चलदासजी हे दादोपंथी, तिकडे उत्तर हिंदुस्थानमध्ये दादोपंथ आहे, त्या पंथाचे होते. असे अनेक आश्रम होते. या आश्रमाचे, त्या आश्रमात या गुरुकुलवाले, या क्लासेसवाले त्यांना नाव ठेवतात, त्या शाळेवाले त्यांना नाव ठेवतात. काय पडलं म्हणले तिकडं, असे सगळीकडेच आहे. असं तिकडे आहे असं नाही, हे सगळीकडेच आहे. परमार्थातही आहे आणि सगळीकडेच आहे. काय म्हणले तुमचा गुरु, काय काय तुमचा गुरु, कोंबडा म्हणले तुमचा गुरु. गुरुला कोंबडा म्हणल्यानंतर यांची पायाची केली मस्त काय सांगतो तुम्हाला. थांबा बाबा म्हणले काय झालं, नाही म्हणले तो तुम्हाला कोंबडा म्हणतो. लक्षात घ्या. मला समोरच्याने काय म्हटलं तू घेतलंच नाही तर त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. तुम्ही घेतलं तर परिणाम होईल, तुम्ही नाही घेतलं तर परिणाम होत नाही. गाढव म्हटलं त्याने, तुम्ही ऐकलंच ना, न ऐकल्यासारखं केलं. जो जगबहिरी होय, महाराज म्हणतात, जो जगाच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही त्याला कोणी ठरू शकत नाही. त्याच्या स्थितीपासून जगबहिरी त्याला म्हटलेलं आहे. तू त्याला कोणी निंदा कोणी वंदा आपण स्मरावे काय लावते, काय असे लावते महाराज. जन लोक करीती निंदा आपण रे गोविंदा. देऊन येती गावाला नित्य करावे सोडा. कोबडा म्हटला. महाराज म्हणले बरोबर आहे. काय बरोबर आहे, तुम्हाला कोबडा म्हणला. अरे म्हणले शांत डोक्याने विचार करायचा. कोंबडा काय करतो, कोंबडा सकाळी अलार्म वाजवतो. 4 वाजता कोंबडा लोकांना झोपेतून, किती वाजता तिकडं पटपट झालं, तांबडं फुटलं, कोंबड्याने भाग दिला. कोंबडा जसा लोकांना उठवतो झोपेतून, तसा मी सुद्धा सगळ्या जगाला उठवतो. उठा लागे मारे
समजून घेण्याची मनाची महानता. समोरच्याने दिली शिवी, तू नाही घेतली, द्वंद्व भांडण राग नाही, ही आहे अवस्था निर्द्वंद्व. निर्द्वंद्व त्यांनी द्वय केलं, आपण त्याच्यात जायचं नाही, बोलू द्यायचं. ही आहे निर्द्वंद्व स्थिती. मनात कुठल्याच प्रकारचं द्वैत न येऊ देणे, असं आहे परमात्म्याचं. त्याला नाही शत्रू, त्याला नाही मित्र. देव कोणाचा शत्रू नाही, देव कोणाचा मित्र नाही. जो धर्माचा शत्रू तो देवाचा शत्रू. वालीला देवाने मारलं, वालीने मरता देवाला विचारलं, का रे छोट्या, एवढा मोठा प्रतापी म्हणतात तू, आणि तू मला चोरून झाडाखालून मारलं. अरे म्हटलं असतास तर मी दिला असता रावणापासून तुला सीता सोडू. मागितलं असतं तर मी सीतेला आणून दिलं असतं. त्या भित्र्या सुग्रीवासोबत गेला म्हटले तू. त्यावेळेला रामप्रभू सांगतो की तो सुग्रीव माझा मित्र नाही, तू माझा शत्रू नाही. तू धर्माचं उल्लंघन केलंस म्हणून तू माझ्या दंडाला प्राप्त झालास. तो धर्माचा शत्रू. तू परिस्थितीचा त्या ठिकाणी अविनाश केला. सुग्रीवाला त्या ठिकाणी अशा प्रकारे हाणून लावलं, त्याचा हरण केलं, परिणाम तुला मी दंड दिला. म्हणून महाराज सांगितलंय की ज्याला ह्या गोष्टीपासून देवाचा कोप त्याला नको असेल त्यांनी ह्या गोष्टी जपाव्या. द्वंद्व निशंक जीवन. त्यानंतर महाराज तुमचं जीवन असं आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, का आम्हाला सुद्धा हे जीवन तुम्ही प्रदान करा. आम्हासी हे दान. त्याला हे मागा की जो कोणी चोरू शकत नाही. जी चोरल्या जाते ती मागू नका. चोरल्या न जाणार एकच धन आहे, त्याचं नाव आहे आत्मधन. ते आत्मधन फक्त आत्म्या परमात्म्याकडेच आहे. ते धन तुम्ही त्याला मागावं. म्हणून महाराज म्हणतात पैसे मद करुणी देवा नारायण. म्हटलं की आमासी हे दान एक देवा आमोचे आमना कैसे करी ते तिसऱ्या चरणात मला सांगतात की देवा पाहिन विडोळा ब्रह्म भाव डोळा. पाहिन वियेचा ब्रह्म भाव डोळा. पाहिन वियेचा ब्रह्म भाव डोळा. तीन प्रकारचे पाहणे पाहण्याची दृष्टी. मी काय पाहिन तर ब्रह्मभाव पाहिन. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतचे सगळे 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 आम्ही एक आहोत. कशाने एक आहोत? भारतीय एक आहोत. तिथल्या त्या केसाला धक्का लागला का आम्ही ते जागरूक होतो. काय बाउंड्रीवर काही झालं तर इथले लोकांचं रक्तसंचलन होतं. का ते आणि आपण वेगळे. तिथल्या लोकांवर जर कोणी अत्याचार केला तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे बल संचारच्या अंगामध्ये त्याचं कारण आहे. ते आणि आपण एक आहोत. त्याला म्हणतात ब्रह्मभाव. ही कनेक्शन आहे. आत्म्याची आत्म्याला ताळ दुखणे त्याचं दुःख ते माझं दुःख.
लक्षात घ्या. दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख, समाजाचं पतन झालं, समाज अशा प्रकारे पतित होत आहे, समाजामध्ये अशा प्रकारच्या दुःखी स्थिती जर झाली तर ते निवारण करण्याकरता जो तळमळतो ती पाहण्याची लक्षात घ्या जी दृष्टी आहे, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं असं ज्याला म्हणतात ते जीव आहे. म्हणून 3 प्रकारची दृष्टी महाराज सांगतात. त्याला ब्रह्मभाव, ब्रह्मदृष्टी या गोष्टी शब्दावर सांगत आहे. कारणाची, कार्याची आणि अधिष्ठानाची अशा 3 दृष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याला अधिष्ठानाची दृष्टी प्राप्त होते त्याचं कल्याण होतं, ज्याला कारणाची दृष्टी प्राप्त होते त्याला ऐश्वर्य प्राप्त होतं, आणि ज्याला कार्यदृष्टी असते त्याला भोगी आणि पतित व्हावं लागतं. तो अन्नतम अशा नरकाला जातो. महाराज सांगतात की जो दुसऱ्याने दिलेले आघात पाहतो, लक्षात घ्या एक बारीक चिंतन आहे, त्याने मला मारलं, मच्छर मला चावलं म्हणून जो मच्छरालाच मारतो, जो मच्छराने चावल्यानंतर मच्छराला मारतो, लक्षात घ्या त्याची कार्यदृष्टी आहे, चिंतन आहे. असं म्हणतात की तुमचं पाप पुण्य घेऊन तो मच्छर येतो तुम्हाला दंश करतो, मागच्या जन्मातलं पाप असतं म्हणून ते मच्छर चावतं असं शास्त्र सांगतं. हे कारणाची दृष्टी. काय दृष्टी आहे की माझंच पाप त्याच्या रूपानं आलं, मला दंश करून गेलं. ही कारणाची दृष्टी. कशामुळे? मुळे म्हणजे कारण, लक्षात घ्या. ही कारणाची दृष्टी. कार्याची दृष्टी, कारणाची दृष्टी. कोण चावलं? मच्छर. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात परमात्मा आहे. तो मच्छर आणि मी वेगळा नाही म्हणून चावला तर जाऊ द्या. आपल्याच हाताने आपल्यालाच गोळा लागला तर आपण या हाताला शिक्षा देत नाही, कारण आपलाच आहे, मीच आहे. मच्छर काही वेगळा आहे का? किडा मुंगी कीटकापासून सगळ्यांपर्यंत जो सगळ्यांना आपलं म्हणतो त्याला ब्रह्मदृष्टी म्हणतात. समजलं तुम्हाला? समजलं? कार्याची दृष्टी, कारणाची दृष्टी, अधिष्ठानाची दृष्टी. जो देव पाहतो, जो पाप पुण्य पाहतो आणि जो शत्रुभाव पाहतो, हे 3 लोक आहेत. जो शत्रुभाव पाहतो तो पशु आहे, जो पाप पुण्य पाहतो मागच्या जन्माचं पाप त्याच्या रूपाने मला दुःख देऊन गेलं असं पाहतो तो माणूस आहे, आणि जो परमात्मा रूपाने पाहतो, मिथ्या रूपाने पाहतो, जाऊ द्या होतच असतं असं समजून त्या मच्छराला काहीच करीत नाही, मनात सुद्धा दुःख बाळगत नाही, त्याला संत म्हणतात, त्याला ब्रह्मदृष्टी म्हणतात. झाडाखाली तुम्ही बसला, तुमच्या शेजारी काही म्हशी बसल्या, मग ही म्हैस झाडाखाली बसलेली आहे, तिला फक्त सावली कळते. काय कळते? सावली कळते. पिंपळाची सावली आहे. म्हशीला काय कळतं? फक्त सावली कळते. पण कशाची आहे हे म्हशीला कळत. मग ती लिंबाची आहे, पिंपळाची आहे, आंब्याची आहे, ही सावली कशाची आहे हे माणसाला कळते. लक्षात घ्या. म्हणजे नुसती सावली पाहणारी म्हैस ही पिंपळाची सावली आहे हे पाहणारा माणूस. आणि पूर्ण सावलीचा असे खेळण्याळम हे पाहणारे संत. आजची सावली उद्या राहत नाही, म्हणून या सावलीत असताना सुद्धा जो उन्हाचे चटके होतो त्याला संत म्हणतात. लक्षात दिलं? संत कोणाला म्हणायचं? देव कोणा? माणूस कोणाला म्हणायचं? पशु कोणाला म्हणायचं? कारणाची दृष्टीवान तो नर आहे, कार्याची दृष्टी आहे त्याला पशु म्हणतात, आणि ज्याला अधिष्ठानाची दृष्टी आहे ते सगळा देवच आहे. पाषाणात देव आहे, दगडात देव आहे, झाडात देव आहे, मुंगीत देव आहे, सगळीकडे देव आहे. मग कोणी कोणाशी भांडण करायचं? कोणी कोणाशी भांडण करायचं का? अरे तो आणि मी वेगळा. चिंतन सांगण्याचा उद्देश एकच आहे. गुरुदेव महाराज सांगतात
भारतीय तत्वज्ञान ही इतकं गहन आहे, इतकं श्रेष्ठ आहे की या तत्वज्ञानाचा जर तुम्ही अंगीकार कराल तर कधी भांडणच होणार नाही. बस बस भांडण झालं नाही लक्षात घ्या. भांडण झालं नाही पैसा कुठे जाणार आहे? काय करायचे? आंदोलन करायची. अरे तुझा पैसा तुझ्या घरी आहे ना. तुझ्यासाठी भांडण मला अडवलं, माझं अमुक, माझं तमुक, अमुक ढमुक. अरे तू काय तो काय एकच आहे. ही सगळी ईश्वराची संपत्ती आहे. एवढं समजलं तर भांडणच होणार नाही. लक्षात घ्या. कोण सासू, कोण सून, कोण नोकर, हा व्यवहार आहे. व्यवहारासारखा करावा. समजून माणसानं मोठी ठेवावी. सासूने सुनेला समजून घ्यावं, सुनेने सासूला आई समान समजावं. भांडण राहणार नाही. लक्षात घ्या. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये देव पाहत नाही, लक्षात घ्या. बारीक चिंतन आहे, टाइमपास नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्याच माणसात देव पाहत नाही तर जगात कधी देव पाहणार? देव तुमच्या बापात आहे, देव तुमच्या आईत आहे, देव तुमच्या गुरुत आहे, देव तुमच्या मास्तरांमध्ये आहे. मास्तरांना लोक आज मुलांना शिक्षक वाटत नाही, गुरु वाटत नाही. थोर पुरुष काहीच कोणीच कोणाचा मान ठेवायला तयार नाही. जर तुम्ही तुमच्यात देव पाहत नाही, ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांना देव समजाल त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदर निर्माण होईल. तुमच्या मनात आदर त्याला कळेल, तो तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. जर प्रेमाचा आदान प्रदान झालं तर भांडण राहणार. ज्ञानेश्वर भगवान द्यावी दिलोचन जेणे जनार्दन जनतेची जेणे ज्या दृष्टीने ज्या नजरेने ज्या दृष्टीने जनामध्ये माणसामध्ये मला देव दिसेल ती माणसं देवा समान दिसतील, माझेच रूप दिसतील. जनता जनार्दन आहे, जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. विश्वरूपी माझा भरता पांडुरंग, त्या विश्वाचं कल्याण, त्या विश्वाची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. अशी मला दृष्टी दे, अशी मला वृत्ती दे. जेणे जनार्दन जन देखे, हा महानतम अशा प्रकारच्या वृत्तीचा हा परमोच्च कोटीची स्थिती आहे. मन कोणाचंच होत नाही, ते फक्त गुरुवर्यांचं झालेलं आहे. महाराज म्हणतात, भगवान महाराज म्हणतात की देवा माझं मन मोठं होऊ दे. मन तुझं मोठं आहे, तुझ्या मनाची ताण तू आम्हाला दे. अशा प्रकारे झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, ज्ञानदेवाच्या चरणी, पूजनीय गुरुवर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आपणा सर्वांचं दर्शन झालं. सर्वजण वेळ काढून आलात. सर्व गुणीजन मंडळी, श्रेष्ठ समाज प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहे. सगळे आलात. अशीच उद्याला सुद्धा पूजनीय महाराजांच्या कीर्तनाला सर्वांनी दर्शन करायचे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. एक सांप्रदायिक 2 मिनिटं चालू होईल. त्यानंतर सगळ्यांनी
Oh,